अनेक आदिवासी आमदार व्यासपीठावर आहेत, धाराशिवबद्दल अजून निर्णय झालेला नाहीये, बैठका पार पडत आहेत, यापैकीच कुणी संधी देणार आहात, काही बदल होते नेमकं जिथं जागा अडकल्या त्यापैकी धाराशिव एक आहे. धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत. ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे अजितदादा, मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी, की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या, मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू. सकाळपासून एक चर्चा सुरू आहे की मराठवाड्यातला एक बडा नेता भाजपच्या पक्षात प्रवेश करेल, भाजपमध्ये प्रवेश करेल. संभाव्य कोण उमेदवार, संभाव्य तो नेता कोण असेल, तो नेता तुम्हाला भेटलाय देखील अशी चर्चा आहे. कोण आहे ते, म्हणजे सांगा ना. मलाही प्रश्न पडलाय की हा नेमका नेता कोण आहे, की जो मीडियातच माहिती आहे मला माहिती नाही, असा हा नेमका नेता कोण आहे. तेव्हा काहीतरी मोठा भूकंप होतो हे माहित आहे. मागच्या वेळेला तुम्ही आला तेव्हा अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश झाला, आज देखील तुम्ही येणार होता. अशी चर्चा होती की मराठवाड्यामधला एक प्रमुख नेता तुमच्या संपर्कामध्ये आहे, तुमच्याशी संपर्क देखील झाला, पक्षप्रवेश काही कारणास्तव रखडला. तो मुहूर्त तुम्ही नेमका कधी काढणार? असं आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे. याच्या व्यतिरिक्त आज दुसरा कुठलाही मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. आणि टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करताय. असं आहे, आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही, आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही. त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही, त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही. महाराष्ट्र में राजनीतिक भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को? बहुत से पत्रकार, अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई, ये भूकंप क्या है मुझे तो बताओ. जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बोला जाता है, तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो, हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही है. अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे. रिमोट हा तुमच्या हाती असतो. ऑपरेशन कधी होतं हे खरंच कुणाला कळत नाही. मात्र सर येणाऱ्या काळामध्ये काही ऑपरेशन होणार आहे. असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात, काही कमी अधिक भूकंप होतच असतात. आज तरी असं कोणी नाही, किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्यात उभे करताय, टू बी फेअर टू देम, त्यांच्यापैकी कोणी नाही.